आता आपण संचांच्या छेदाच्या गुणधर्मांकडे वळूया आणि तुम्हाला संचांचा संयोग आणि संचांचा छेद यामध्ये खूप साम्य दिसेल. मी तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे हा विश्वसंच आहे आणि संच ए आहे. तसंच संच बी आहे. यावेळी आपण ए आणि बीचा छेद शोधणार आहोत. ए छेद बी म्हणजे आपण असा भाग घेणार आहोत जो ए आणि बी या दोन्हीमध्ये सामायिक आहे. त्यामुळे आपण हा मधला भाग घेणार आहोत जो ए छेद बी आहे. पण जर आपण उलट पद्धतीने गेलो, आपण बी पासून सुरुवात केली आणि मग त्याचा ए सोबत छेद घेतला, तर आपण बी छेद ए शोधत आहोत. तरीही आपल्याला हाच मधला भाग मिळेल. हे दोन्ही भाग समान आहेत. याचा अर्थ ए छेद बी हे बी छेद ए सारखंच आहे. यालाच क्रमनिरपेक्षतेचा किंवा क्रमविनिमयाचा नियम म्हणतात. जर आपल्याकडे विश्वसंच असेल आणि ए, बी आणि सी असे 3 संच असतील आणि आपण त्यांचा एका विशिष्ट क्रमाने छेद घेतला. समजा आपण आधी ए आणि बी घेतले आणि त्यांचा छेद शोधण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हा भाग. आणि आता आपण याचा संच सी बरोबर छेद घेतला. आपल्याला हा मधला भाग मिळेल जो ए, बी आणि सी या तिन्हींमध्ये सामायिक आहे. हा भाग म्हणजे तुमचा ए छेद बी छेद सी आहे. ए छेद बी छेद सी. आणि जर तुम्ही क्रम बदलला, समजा जर तुम्ही आधी बी आणि सीचा छेद घेतला, म्हणजे तुम्हाला हा भाग मिळेल आणि आपण याचा ए सोबत छेद घेतला, त्यामुळे एचा याच्यासोबत छेद घेतल्यावर आपल्याला हा भाग मिळेल जो पुन्हा तोच मधला भाग आहे जो आपल्याला आधी मिळाला होता. यातूनही आपल्याला तेच उत्तर मिळेल. यामुळे ए छेद बी छेद सी हे ए छेद बी छेद सी सारखंच आहे आणि याला आपण साहचर्याचा नियम म्हणतो. चला पुढे जाऊया. आपल्याकडे संच ए आहे आणि फाय आहे. समजा आपण ए आणि फाय यांचा छेद शोधण्याचा प्रयत्न केला. आपण ए संच आणि काहीच नाही यामध्ये काय सामायिक आहे हे शोधत आहोत. तर या दोन्हींमध्ये सामायिक असं काहीच नाही, त्यामुळे आपल्याला शेवटी काहीच मिळत नाही. याचा अर्थ ए छेद फाय हा फायच्या समान आहे. याला रिक्त संचाचा नियम किंवा तत्समक घटकाचा नियम असं म्हणतात. चला पुढे जाऊया. आपल्याकडे संच ए आहे आणि मग संपूर्ण विश्वसंच आहे. हा असा. या दोन्हींमध्ये काय सामायिक आहे? बरं, या दोन्हींमध्ये संच ए सामायिक आहे. ए मध्ये जे काही आहे ते सर्व विश्वसंचात देखील आहे. त्यामुळे जर तुम्ही सामायिक गोष्टी शोधत असाल तर आपल्याला संच ए मिळतो. त्यामुळे ए छेद विश्वसंच हा फक्त एच्या समान असावा. म्हणून ए छेद यू म्हणजेच विश्वसंच आपल्याला देतो ए. याला विश्वसंचाचा नियम किंवा नित्यमूलक घटकाचा नियम असं म्हणतात. चला पुढे जाऊया. आपल्याकडे संच ए आहे आणि आणखी एक संच आहे जो सुद्धा ए आहे. ए आणि एचा छेद काय असेल? ए मधील सर्व घटक ए मधील सर्व घटकांसोबत छेद घेत आहेत. तर ए आणि ए मध्ये सामायिक काय आहे? कारण हे दोन संच अगदी एकसारखे आहेत, त्यांच्यातील प्रत्येक गोष्ट सामायिक आहे. ए आणि एचा छेद हा फक्त ए असतो. त्यामुळे ए छेद ए बरोबर ए आहे आणि याला एकरूपतेचा नियम किंवा स्वच्छेदाचा नियम असं म्हणतात. आता आपण हे शेवटच्या एका गुणधर्माने पूर्ण करूया आणि हा माझा आवडता गुणधर्म आहे, कारण यात छेद आणि संयोग दोन्ही येतात. चला हे पाहूया. आपल्याकडे ए, बी आणि सी आहेत आणि आपल्याला ए छेद बी संयोग सी शोधायचा आहे. तर आपण याचे भाग करूया. आधी आपण बी संयोग सी शोधूया. बी संयोग सी हा झाला. बी संयोग सी म्हणजे हिरव्या किंवा केशरी भागात असलेले सर्व काही. आणि आता आपण याचा ए सोबत छेद घेऊया. आपण पाहूया की या रंगवलेल्या भागात आणि निळ्या भागात काय सामायिक आहे. आपल्याकडे हा, हा आणि हा भाग आहे. हे तिन्ही भाग संच ए आणि या रंगवलेल्या भागात सामायिक आहेत. आणि हा गुणधर्म आपल्याला सांगतो की हे लिहिण्याची आणखी एक पद्धत आहे. मला याचा विचार विस्तार करणे असा करायला आवडतो. त्यामुळे जर तुम्ही याचा विस्तार केला तर तुम्हाला हे मिळेल. चला पाहूया आपल्याकडे काय आहे. आपल्याकडे ए छेद बी आहे, तर आपण ए छेद बी शोधूया. ए आणि बी याचा छेद हा झाला. हे दोन छोटे भाग ह्या अशा प्रकारे आपल्याकडे हा आणि हा भाग आहे. आता आपण ए छेद सी कुठे आहे ते पाहूया. निळा भाग ए आहे आणि केशरी भाग सी आहे. जर आपण त्यांचा छेद घेतला तर आपल्याला हा आणि हा भाग मिळेल. आता तुम्ही पाहू शकता की आपण अगदी त्याच भागांवर स्टार केलेला आहे. आपण याने सुरुवात केली किंवा त्याने, आपण एकाच निष्कर्षावर पोचतो. ते दोन्ही समान आहेत आणि हा गुणधर्म याबद्दलच आहे. याला वितरणाचा नियम असं म्हणतात. वितरण का? कारण आपण संयोगावर छेदाचं वितरण करत आहोत. या संयोगावर या छेदाचं वितरण. आणि हे लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत म्हणजे छेदाला गुणाकार माना, याला गुणाकार माना आणि संयोगाला बेरीज माना. त्यामुळे ए गुणिले बी अधिक सी हे ए गुणिले बी अधिक ए गुणिले सी असं होते.
आणि मी हे असंच लक्षात ठेवतो. आणि यासह आपण संचांचा छेद आणि संचांचा संयोग यांच्या बहुतांश मूलभूत गुणधर्मांचा अभ्यास पूर्ण केलेला आहे.